आपण काय काय सॅक आणि बूट आणि काय 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 आपले चोचले असतात. पण मध्य प्रदेशामधल्या बायका बघा, ती बोजी कशी डोक्यावर घेऊन चप्पल अशा परिक्रमा करत असतात. एजेड असतात सगळ्या, पण बोजे डोक्यावर घेतलेले असतात. ॲक्च्युली खेडेगावातल्या आपल्याकडच्या बायका सुद्धा खांदे दुखायला लागले की आपली सॅक डोक्यावर घेऊन चाललेल्या मी पाहिलेल्या आहेत. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. वाटेमध्ये धरणं बंधारे येतात, त्यामुळे रस्ते असे वळून वळून जातात. असं गोल विळखा घालून आलो आम्ही डॅम असल्यामुळे. मैया आमची येते मागून. नर्मदा मैयेला एकूण दोन्ही काठाने मिळून 999 नद्या, प्रवाह, ओढे, नाले येऊन मिळत असतात. त्यातले काही महत्त्वाच्या नद्या आहेत ज्यांचे संगमांचं खूप महात्म्य आहे. या ठिकाणी ही जी नदी दिसते ती वेदा नदी आहे आणि वेदा नदीचा पुढे नर्मदा मैयाला जाऊन संगम होतो. मैयाच्या काठी बरेच आश्रम असतात. जसं आता आमचा रस्ता वळेल तिकडे उजव्या बाजूला, मग तिकडे चाय प्रसादी, बालभोग म्हणजे आपल्या भाषेत नाश्ता, अशा सगळ्या सोयी असतात. ज्यांचे परिक्रमेत नाही आहेत त्यांच्यासाठी असे छोटे छोटे पादचारी पूल केलेले असतात की तिथून चालत चालत पलीकडे जाता येतं काही कामं असतील तर. खळखळ आवाज येतो इकडे पण. तर पावसाळा नाही आहे, पावसाळ्यात ह्या सगळ्या नद्या दुधडी भरून वाहत असतात. त्यामुळेच 4 महिने परिक्रमा बंद असते. चातुर्मासामध्ये पाळायचं असतं की जायचं नसतं, कारण सगळे नदे छोटे छोटे ओहोळ पाण्याने भरलेले असतात आणि मग त्यातून चालता येत नाही. तिकडून पूल आहे. मैया आणि वेदा संगम आहे हा. मार्कंडेय ऋषींनी इथे तपश्चर्या केली होती. हे स्थान खूप महत्त्वाचं आहे. त्या संगमावर खरं तर आज एकादशी स्नान करण्याची गरज आहे, पण आम्ही अलीकडेच राहिलो होतो ना. माझी खूप इच्छा होती पुढे यायची. मार्कंडेय ऋषींच्यावरून माकडखेडा असं ते अपभ्रंश होऊन माकडखेडा असं नाव झालंय त्या जागेचं. तिथे काही जण स्नानासाठी आलेले आहेत. आज एकादशी, खरं तर पाहिजे होतं स्नान, पण आम्ही जिथे राहिलो होतो तिथे लेपा गावचा आश्रमशाळेमध्ये त्या ठिकाणी गरम पाण्याची सोय केली होती त्यांनी. त्यामुळे मग आम्ही डोक्यावरून आंघोळ केली एकादशीच्या निमित्ताने. पाण्याच्या प्रवाहामध्ये भरपूर पक्षी आहेत. तिकडे पण बरेच बसलेत बदकं.
पाणकोंबड्या, करकोचे, तिकडच्या मधल्या टापूमध्ये पण आहेत बरेच पक्षी, काळे बगळे. हंस, कारंडव असे काय काय आपण जे शब्द ऐकून असतो ते प्रत्यक्षात बघितल्याचा भास होतो हे असे छान छान पक्षी बघितल्यावर. आमचा जुगाड बघा, आंघोळ झाल्यानंतर जो पंचावला असतो तो असा डोक्यावर घेऊन चालायचं, म्हणजे मग आपापच वाळून निघतो. मग जिथे आम्ही जेवायला थांबतो त्या ठिकाणी आंघोळीचे जे कपडे आपले असतात ते धुतो, वाळवतो, आराम करतो. जेवण होईपर्यंत हे सगळं काम होऊन जातं. टेकडी चढून आम्ही आलो महाकपीधाम, वेदा नदी पूलच्या जवळ माकडखेड अन्नक्षेत्र. आज शनिवार आहे, मारुतीरायाचं दर्शन. याला मरकटी तीर्थ पण म्हणतात. याचा महिमा म्हणजे या ठिकाणी मार्कंडेय ऋषींनी तपश्चर्या केली होती. वेदा संगम, वेदा नदीचा संगम आहे नर्मदे बरोबर. यहाँ पर भगवान सदाशिव जी का वेदेश्वर स्वरूप वास करता है. मार्कंडेय ऋषि की तपस्थली है. यहाँ ही पर वेदों की रचना हुई है. वेदांची रचना याच ठिकाणी झाली, त्यामुळे याला खूप महत्त्व आहे. इसी स्थान पर वेदों का उद्धार हुआ, म्हणून या स्थानाला वेदेश्वर म्हणतात. पांडव पण वनवासाच्या वेळेला इथे आले होते. भगवान श्रीकृष्णाची त्यांची भेट या ठिकाणी झाली आणि त्यांनी शिवमंदिर स्थापन केले. इथे मर्कट मुनींना शिवजींनी मुक्ती प्रदान केली, म्हणून मर्कटी तीर्थ असं म्हटलं जातं. मर्कटी मुनींचा असा प्रभाव होता की ते इतके प्रेमाने पूजा करायचे की सगळी सृष्टी त्यांच्याबरोबर नाचायला लागायची. सृष्टि क्रम प्रभावित होने लगता था. म्हणून मग भगवान विष्णु जी के कहने पर भगवान सदाशिव जी के द्वारा मर्कट ऋषि को दिव्य ज्ञान प्राप्त कराया. या ठिकाणी 500 वर्षांपूर्वी मोठे मोठे वेद विद्यालय आणि गुरुकुल होते, जिथे वेदांचं अध्ययन केलं जायचं. त्यामुळे या क्षेत्राला खूप महत्त्व आहे. वेदों की रचना यहाँ पे हुई. आपकी? हाँ, मेरा भी बना. ये महाराज जी आए हैदराबाद से. भारत भर सारे तीर्थ क्षेत्र घूमते रहते हैं. नर्मदे अभी हमारे साथ है. मैं आराम करती आता. शिवमंदिर वगैरे आहे इथे. शिव आहे ना कुठे? अच्छा, पुढे आहे. हां हां हां, ठीक आहे ठीक आहे. आता आम्ही संगमाकडे निघालोय. तिकडे बांध घातलेला दिसतोय, जवळ गेल्यावर चांगला दिसेल.
नाही इकडचा नदीचा आवाज छान, वेदा नदीचा आवाज छान येते, खळखळ खळखळ खळखळ. पक्षी त्यांची प्रतिबिंब. वेदा नदी इकडून वाहत येते आणि नर्मदा मैया इकडे संगम आहे तिचा. इकडे आता बांध बांधलाय त्यामुळे आम्हाला खूप लांबून वळून यावं लागलं, नाही तर ॲक्च्युली परिक्रमेचा रस्ता सरळच होता. इकडची जी वेदा आहे ती बोटीतून किंवा कशी तरी क्रॉस केली जायची, पण आता असे बंधारे बरेच झालेत मैयाच्या वरती, त्यामुळे खूप लांबून फिरून फिरून रस्ते झालेत. त्यामुळे परिक्रमेचा जो टोटल किलोमीटर्सचा काउंट आहे तो वाढलेला आहे. संगममध्ये स्नान करतात लोक. आम्ही आता पादस्नान करू, आमच्या दंडाला आंघोळ घालू. कटी संगम वेदा आणि मैयाचा संगम आहे. आज एकादशी आहे, त्या निमित्ताने निदान आंघोळ नाही तर थोडंसं असं छिटे हे करून तरी स्नान करूया म्हटलं. मैया तुझ्या पाण्यामध्ये पाय सोडते, माफ कर, असं म्हणून पाय पाण्यामध्ये द्यायचे, कारण आपली मै आहे ती पवित्र नदी आहे, त्यामुळे तिचा मान ठेवायचा. तिकडून वेदा मैया येते, त्या पुलावरून आम्ही आलो होतो, आणि इकडे नर्मदा मैया, तिचा संगम इथे, आणि त्या संगमावरच बांध घातलाय. त्याच्यावर बहुतेक सोलर पॅनल बसवलेत असं वाटतंय, तिथूनही वीज निर्मिती. दरवाजा आहे आणि एकदम ट्रान्सपरंट आहे. सूर्यनारायण चमकतात. नर्मदे हर मैया. इधर बैठा बैठा ऊपर आ जा, नाव लेके आओ ना, नाव में बैठ के जाते, वहाँ से ऊपर है के नीचे देख के. हा नवीन बांधला जातोय, पूर्ण काम नाही झालेलं अजून. महेश्वर डॅम म्हणतात त्याला. का डॅम आहे का बंधारा आहे तसं काय फार, मध्ये तर मोकळं 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 आहे, काहीतरी वेगळा उद्देश दिसतोय. डॅम तर नाही आहे, कारण वरती सोलर पॅनल्स आहेत. नीचे पूरा बंद नहीं, इसलिए दरवाजे का नीचे रहते, ऊपर से वो लोग क्या बोलते बोल्ट रहते, ऐसा बोलते, हाँ क्योंकि फोर्स से पूरा भय. तिकडे मिनी हायड्रोलिक इलेक्ट्रिसिटी केंद्र केलेलं आहे, म्हणजे थोड्या भागामध्ये बंधारा बांधून तिकडून बहुतेक तिकडे उतार असेल, त्यामुळे पाणी तिकडे जास्त, त्यामुळे तिकडे आहेत टर्बाईन्स आणि इलेक्ट्रिसिटी. शेतीसाठी खूप कालवे काढतात आणि लोक सगळे मैयातनं पाईपलाईन सोडून
काय मोटरनी पाणी खेचतात सगळ्या आश्रमांमध्ये, त्यामुळे मैयाचंच पाणी असतं आंघोळीला, प्यायला, आणि शुद्ध असतं, डायरेक्ट सगळीकडे प्यायचंच पाणी. पांडव वनवासात असताना त्यांची श्रीकृष्णाशी भेट झाली. ते हे स्थान आहे. त्याने इथे शंकराची स्थापना केली. हे शंकर मंदिर आहे, पवित्र स्थान आहे खूप. वेदा आणि नर्मदा मैयाच्या संगमावरचं. श्रीकृष्णाची पावलं इथे पडली. अनेक ऋषी मुनी त्यांनी इथे भेटी दिल्या. त्यामुळे हे पवित्र आहे खूप क्षेत्र. वेदेश्वर महादेव मंदिर, ग्राम माकडखेडा. नर्मदे हर मैया, नर्मदे हर. खूप प्राचीन मंदिर आहे, तर त्या दगडी बांधकामामुळे कळतेच आहे. अतिशय प्राचीन मंदिर आहे. पहिली नर्मदा परिक्रमा मार्कंडेय ऋषींनी चालू केली असं आपल्याला माहिती आहे. त्यांनी एकही नदी ओलांडली नाही. प्रत्येक नदीच्या उगमापर्यंत जाऊन परत मैयापर्यंत येऊन परत पुढे, परत पुढच्या नदीच्या उगमापर्यंत जाऊन परत पुढे, असं करत करत त्यांनी 27 वर्ष ही परिक्रमा केली होती. तर हे त्यांनी का केलं, तर मार्कंडेय ऋषी खूप अल्पायुषी होते आणि त्यांना जेव्हा यम त्याचे दूध घ्यायला यायचे तेव्हा ते शंकराच्या पिंडीला घट्ट मिठी मारून म्हणायचे, माझं रक्षण कर, माझं रक्षण कर. त्यामुळे ते याचे यमाचे दूध काय त्यांना घेऊन जायचे नाहीत. शेवटी शंकराने त्यांना सांगितलं की तू नर्मदा परिक्रमा कर, म्हणजे मग तुला आपोआप ते घेऊन जाणार नाहीत. म्हणून मग त्यांनी मार्कंडेय ऋषींनी नर्मदा परिक्रमा चालू केली आणि ते प्रत्येक मैयाच्या
प्रत्येक नदीच्या उगमापर्यंत जायचे, परत परत मैयाकडे यायचे, परत पुढे चालायचे, परत नदी आली की परत तिच्या उगमापर्यंत, असं करत करत त्यांनी 27 वर्षाची परिक्रमा केली. ती घटना पहिली जी सुरुवात ती जी घडली ती ह्या स्थानावर घडली. मार्कंडेय ऋषी इथे तपश्चर्या करत होते आणि ते शंकराच्या पिंडीला घट्ट धरून बसायचे. आत्ता आम्ही जे शंकराचं मंदिर बघून आलो, श्रीकृष्ण आणि पांडवांची भेट असलेलं त्यांनी स्थापन केलेलं, त्या मंदिरामध्ये ही सगळी कथा घडली होती. इथे पिंडीला धरून बसले होते आणि यमाचे दूत त्यांना परत त्यांचा प्राणहरण करू शकायचे नाही आणि त्यांनी तिथून परिक्रमा सुरू केली होती. असं हे स्थान महात्म्य आहे. इथे आम्ही भरपूर वेळ स्पेंड केला. मार्कंडेय आश्रमातून पुढे निघालो. त्यांनी एकादशी आहे राहा म्हणून खूप आग्रह केला होता, पण आम्ही आता त्यांना थोडी मदत करून निघालो आहे. मैयाने आमच्या रागावू नये आणि आम्हाला कुठलाही त्रास होता कामा नये. आम्ही मैयाच्या किनाऱ्यानी मैयाचं दर्शन करत करत आता पुढे चाललो. रस्त्याने कंटाळा येतो म्हणून आम्ही खाली उतरून मैयाच्या किनारी आलो. तर रस्ता असतो वर खाली दगड धोंडे, पण त्यात एक वेगळाच आनंद असतो. पात्रातनं पाणी घेण्यासाठी कितीतरी ठिकाणी असे पाईप्स लागलेले असतात आणि त्यांची मोटर असते वर कुठेतरी. खूप ठिकाणी ते लीक झालेले असतात. ते आमच्या अंगावर शॉवर येतात मला फ्रेश करण्यासाठी. किनाऱ्याने रस्ता सोपा नसतो, असा सांभाळत जायचा असतो, पण ती एक मजा वेगळी. रस्त्याने कंटाळा येतो. पुढे कुठलं तरी मोठं शहर दिसतंय, ते महेश्वर आहे का बघूया, पुढे गेल्यानंतर कळेलच. त्याच्या समोरच आमचं शालिवाहन आहे. समोर दिसतंय ते मंडलेश्वर आहे. त्याच्या पुढे मग 8 किलोमीटरनी महेश्वर. त्याच्या समोर आम्हाला जायचं शालिवाहनला. कैसा भी चलता है वो थोड़ी हमको फॉलो करेगा, वो कठिन रास्ता में चलेगा नहीं तो रोड पे चलेगा, उसका मर्जी तो वो चलेगा. मन में वो बोला अच्छा हम माई क्यों उठाया आप क्यों उठाया, सबको अलग अलग रहते ना रीजन. हाँ, प्रेरणा. हाँ. इसको हम अच्छा से दिखाए तो बाकी लोगों को भी समझ में आएगा कि पिलग्रिमेज क्या होता है, परिक्रमा क्या होता है. उत्तर किनाऱ्यावरचं मंडलेश्वर दिसतंय. खूप मोठं ठिकाण आहे ते मंडलेश्वर. महामंडलेश्वर, शंकराचार्यांबरोबर ज्यांचा वादविवाद झाला होता ते मंडलेश्वर. तर आम्ही इकडून पुढे जाणार महेश्वरच्या समोरच्या बाजू. तिकडून चालत आलो आम्ही पाऊल वाटेने. मैयाच्या प्रवाहामुळे खालच्या बाजूची माती वाहून गेल्यामुळे मुळं उघडी पडलीत. मोठा वटवृक्ष आहे. बारा वाजले होते. मध्ये आश्रमाचे घाट लागले वरती चढायला पायऱ्या. आम्ही विचारून इकडे या गावामध्ये आलोय. आल्यावर पहिल्यांदा कपडे धुतले,
तिकडे उन्हामध्ये वाळत टाकलेत. आणि आता आज एकादशी असल्यामुळे बटाटे उकडायला ठेवलेत. बटाट्याची भाजी करून खाऊ आम्ही. सगळा आमचा पसारा इथे पडलाय. इकडे आम्ही कपडे धुतले आणि आता आहे बाबाजींकडे आता आम्ही बटाटे उकडायला ठेवलेत. आता बटाटे उकडून त्याची भाजी करू. हाँ सब्जी बनाएंगे. महाराजजी 25 वर्षांपासून सेवा देतात. आपल्याकडच्या माधुरी म्हणून आहेत पुण्यातल्या, त्या इथे राहिल्या होत्या चातुर्मासासाठी त्यांच्याकडे. तिथल्या महाराजांकडे प्रसाद भोजन आम्ही बनवून घेतलं, खाल्लं. कपडे वाळले होते, मग ते घडी घालून लगेचच निघालो. आता मग याच्याकडे कडेने चाललोय. मला आता कठोरा येईल. कठोरा म्हणून आश्रम आहे, त्या ठिकाणी थोडी रेस्ट करू. त्यानंतर मांडव्य ऋषींची गुफा एक दिव्य स्थान आहे, तिथे जाऊ. आणि त्यानंतर शालिवाहनला संध्याकाळच्या मुक्कामासाठी. हे मैयाच्या किनारी चालायला दगडधोंड्यात. खडकांवरनं, हिरवळीतून, कधी मळलेल्या पायवाटीवरून. रस्ता चुकायची भीती नाही. मैयाच्या कडेने जायचं. किनाऱ्यावरून पाण्यामुळे थंड हवा येत असते, दमायला होत नाही, फ्रेश हवा येते. पण एकंदरीत मी पाहिले फार घामेघूम व्हायला होत नाही इकडे. काय आहे हवेचा गुण, पण असं फार काही घामेघूम नाही होते. चांगलं आहे. सूर्य डावीकडे गेल्यामुळे आता सावली पण येते आम्हाला. मैयाच्या किनाऱ्याचा हा कठोराचा आश्रम आहे. कठोरा इथे आपले मराठी लोक खूप सेवेसाठी येतात. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धार्थम भिक्षां देहि च पार्वती. मैया नर्मदे यार. यही आप. मी पण इथेच आहे. बर, आम्ही निघतो आता पुढे. हमने हाँ किनारे वहाँ पे हमने बना के पाया. आज एकादशी है ना, तो आलू की सब्जी बनाई और केला. और अभी आराम किया, अभी निकल रहे. नर्मदे यार. पुणे से. हा, त्यांना रोडनी पाठवले, आम्ही कडेने आलोय. पुण्याचे लोक इथे सेवा द्यायला येतात. याच्या गाठी आता सगळी हिरवळ फुलली आहे, त्यामुळे सगळ्या गाई म्हशी चरायला आणतात इकडे. त्या मस्तपैकी खातात. आणि तिकडे मैयाच्या आतमध्ये एक बेड छोटंसं झालं, तिथे मस्तपैकी पक्षी झुंड करून ऊन खातात.
आता आम्ही कठोराच्या आश्रमातून निघालो आणि आता मांडव्या ऋषींची गुफा स्थळ आहे तिकडे चाललोय. मग याचं पात्र रुंदावलंय. महेश्वरला खूपच रुंद असतं. तिथं महेश्वर येईल. शालिवाहनच्या अपोजिटच आहे, जिथे आम्ही राहायला जाणार त्याच्या अपोजिटच महेश्वर दिसेल. मैयाचं पात्र आता खूपच रुंद झालंय. मध्ये मध्ये वेगवेगळे ओहोळ, वेगवेगळे झरे मैयेला भेटतात. त्या ठिकाणी असं खालीवर करायला लागतं. मग त्याच्यामध्ये पाईप घालून वरून रस्ता बनवलेला असता, मातीचा आहे घालून, त्याच्यावरून परिक्रमा असे ना चालता येतं. हे असं पाईप घालतात त्याच्यामधनं आणि मग जातं पुढे मैयेला मिलन व्हायला. मैयाच्या किनाऱ्यावर हिरवळीवर आम्ही मस्तपैकी सावली होती. मस्तपैकी रिलॅक्स झालो 15-20 मिनटं. खूप छान वाटलं. असं वाटलं हिमालयातली हिरवळ आणि मैया यांचा संगम झालाय. किंवा कुठल्या तरी रिसॉर्टला खाली हिरवळ आहे आणि तिथून नदीचं दृश्य दिसतंय असं आम्हाला वाटत होतं. खूप मस्त वेळ गेला गप्पा मारण्यात. आता लवकरच येईल मांडव्या ऋषींची तपस्थली. मांडव्य ऋषी गुफा या ठिकाणी शेवटी आम्ही पोहोचलो. थोडा विश्रांती घेऊ, आधी दर्शन घेऊ. आश्रमामध्ये अशीच खाली खाली चालत गुहेमध्ये जायचंय. फ्लॅश यहाँ पण एक तपस्या करण्याची जागा आहे आणि तिथून खाली एकदम खाली बसून सरपटत जावं लागतं. इथे मांडव्य ऋषींनी तपश्चर्या केली होती जमिनीच्या पोटामध्ये. अवघड पायऱ्या उतरून जावं लागतं. उशिरा लावली लाईट त्यांनी. असं यायला लागतंय. अगदी चिंचोळी जागा आहे. आणि ऑक्सिजनची कमतरता असते त्यामुळे दम लागल्यासारखं होतं. आता त्यांनी लाईट लावली. अशा उंच उंच पायऱ्या उतरून आम्ही आलो. म्हणजे खाली बसून बसून जावं यांचं झालं. खाली पिंड आहे ना. हा दिवा लावलाय. पसीना हो गए. हां थोडा ऑक्सिजन पण कमी पडतो ना, म्हणून गर्दी नाही करायची. रांगत रांगत यायचं. जावा आता है ना दिव्य स्थान. मैयाचा किनारा. इथून आम्ही आलो पायऱ्या पायऱ्या चढून. नाही आता चांगलं नाही दिसत आहे, मग अशी व्यवस्थित दिसत होती. हा
आता आम्ही फक्त 1 किलोमीटरवर आलो आहे. शालिवाहन आणि त्याच्यासमोर महेश्वर. त्याच्या अलीकडे पण खूप छान छान मंदिरं दिसत आहेत, पलीकडच्या काठावरची आहेत अर्थात. मैया खूप रुंद आहे, पण ती पलीकडच्या काठावरची मंदिरं इकडून खूप सुंदर दिसत आहेत. आणि महेश्वरचा तो किल्ला तो इथे दिसतोय. त्याच्या समोरच्या बाजूलाच आमचं शालिवाहन आहे. तर पुढे गेल्यावर परत दाखवेनच. मी आलो तर हा एक नाला आहे, त्याचं पाणी मैयाकडे मिळतंय. तो क्रॉस करण्यासाठी असे दगड घातलेत आणि पांढरं मार्किंग आहे इकडून जा म्हणून. आणि आता सूर्योदय इथपर्यंत आलाय, त्याचं पाण्यामध्ये छान प्रतिबिंब पडले. आय मीन सूर्यास्त, सूर्योदय नाही, सूर्यास्त होत आलाय. संध्याकाळ झाली आहे, तिकडे सनसेट व्हायला लागलाय. इकडे महेश्वर दिसतंय, अहिल्याबाई होळकरांचं महेश्वर, मोठा घाट. त्याच्याकडेचे अनेक आश्रम मंदिरं छान छान. आता अगदी हाकेच्या अंतरावर आलंय आमचं निवासाचं स्थान शालिवाहन. आम्ही शालिवाहनला पोहोचलोय. मारुती मंदिर, मारुतीचं दर्शन. अहिल्याबाई होळकरांचा पुतळा आणि शालिवाहनचं शिवमंदिर. इथून बरोबर महेश्वर, शालिवाहन समोरासमोर. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय.